सारखी राम राम पोपटराव. आला का काय बेवड्यांना बोलावलं का आम्हाला बोलावलं इथं शेठ प्रतिष्ठित नागरिक आम्ही आम्हाला बोलावलं उद्घाटनाला का हे बेवड्यांना सगळे आपलीच आहे, ती पण आपलीच आहे, ती का लोकांची. काय आपले आम्ही हात जोडून उभं तर या अनिलराव या पोपटराव हे काय राम राम 77 सध्या मातार सद्दामा बरं शेठ आम्हाला कशाला बोलावलंय प्रतिष्ठित नागरिक आम्ही दोघे ही बेवडी बोलावलंय आम्ही हात जोडतोय नमस्कार घालतोय तर या अनिलराव या पोपटराव एक काम करा सरपंच घरी हाला तुम्हाला उभं राहता येतंय तुम्ही निघा यशवंतराव बघा हे कोण आहे हनू तुला किती हनू आता तुला मी हानी होय मागे काय राव शेठ हे असली पेताडे फाताडे कशाला गावात बोलावलं हा चालतंय सगळे चांगलं काम आहे व्यवसाय चांगला आहे आता उद्घाटनाच बोला की भाषण बिषण करा की राव. अरे काय कुस्ती खेळायची ए, काका आज आर्ष आणि साध ही ड्रायक्लीन ह्या दुकानाचं उद्घाटनासाठी आपल्याला बोलावले पेताडे खाताडे इथं आले तर पण असो काका आज आपल्या गावातील ही दोन बंधू सद्दाम अत्तार असतील अल्ताफ अत्तार असतील यांनी अगदी भव्य दिव्य असं दुकान तिथं उभारण केलंय तर आपण बी आपली कपडे अगदी जर कुठे दुसरीकडे आपण ड्रायक्लीन करत असेल इस्त्री करत असेल तर ते आता इथून पुढं आता माझे यशवंतरावचं कसं असतं माहिती का शेट साधारण माझे ना महिन्यातून एक साधारण 200 ते 250 ड्रेस माझे स्वतःचे असतात आता ही सरपंच बिरपंच कसं ही फक्त 15 आणि 26 जानेवारी पुरतच घालतं माझं म्हणजे रोजची रोज असतं यशवंतराव गावाचा ड्रेस गोळा करून आणता काय ए दादा शेठ तुम्ही एक काम करा ह्यांनी गावातल्या लॉन्ड्रीवाल्याचं 7,500 रुपये बुडवल्यात तर ह्यांची कपडे तुम्ही घेऊ नका असा टाळा का मी सांगतोय तसं करा तुम्ही आमच्या दोघांची त्याचे पैसे का बुडवलेत अरे तरी माझं 25 ड्रेस जाळलं कसं पैसे दिले मी त्याला म्हणून मी ह्या दोन बंधूंकडे हितले पुढचे कपडे माझे ह्या दोन बंधून कसे टाकणार कारण कामलय पोरजवरच करतात हा पण कसं करा म्हणजे रोखीत घ्या रोखीत शेठ आमच्या आम्ही बघू शेठ 2 लॉन्ड्रीवाले यांनी बुडावली पर त्यांनी दुकानाला टाळा लावायची पाळी आली सरपंच आमचं काय असं काय आले रस्त्यातले पैसे किती दिले दुकानदाराला आता आमचं कष्टाचे पैसे असतात आणि सरपंचाचा बी रोख घ्या कारण त्यांनी 2 ड्रेस त्यांचं म्हणून दुसऱ्याचं जाऊ दे बेवड्यांचं कातर द्या मी कापतो किती मी कशाला आलो या का तर त्याने मी कापतो हा तिकडे उभा राहिला येईना तुम्हाला शेट चला उद्घाटन करून घेऊ पाप्या चाल की त्याला कशा पुढे करून दे की गरीबाला येऊन दे की जवळ सरपंच करा की उद्घाटन थांबे पाप्या बोलावलंय पुढे का तलवार बिलवार आणली का नाही हिरी बिन पप्प्या की माग हे असले एकेकाने करा की यशवंतराव तुम्ही उद्घाटनाला दुकानं कधी चाललेत का लगेच बंद पडलं दुसऱ्या दिवशी उद्घाटन केलेली चालली का अक्षरशः पप्प्या तुला सांगतो बर का सद्दाम शेठ ताजमहलचं उद्घाटन माझ्या असते ताजमहल ताज हॉटेल समजतं का तुम्हाला तेव्हा तुम्ही कुठे काय पाळलेच होता काय त्याचं उद्घाटन यशवंतरावनी केले अक्षरशः असलं जोरात चाललंय ना तुम्हाला सांगतो अहो अजून सुद्धा भरपूर गिराईक आणि का तुम्ही आता आलाय संडासाचं उद्घाटन करून त्याच्यामुळे तुम्ही काय कसला हात इथं लावू नका उद्घाटन आम्हाला करून घेऊन द्या तुम्ही शांत राहा आम्ही संडासाचे उद्घाटन केले आतापर्यंत कोणाचं बंदच पडलं नाही मग तसंच चालू राहू द्या आम्हाला करून द्या इकडं मी दाखवतो कसं असतं माहिती का ती कशी असते माहिती का नाही थांबाला का झालं उद्घाटन झालं
शेट येऊ का आम्ही ओके आल्याबद्दल धन्यवाद. कशाला बोलावता वाटली पेताळे. शेठ येऊ का? चांगला पाहुणचार केला आमचा. येऊ का शेठ? लय मोठा पाहुणचार झाला. येऊ आमे येऊ का? हॅलो तू निघ की आता निघणार आहे की आता? थांबणार आहे का? कशाला निघतो का तुला का घेऊ चप्पल मग बर शेठ ओके धन्यवाद. आम्हाला काय आहे का नाही? चहा पाणी काय ओके आज पाजली तू लयच भारी काम केलं पण मला कळा ना तू आज पैसे शर्ट बिर्टन काय ते जायला बायको बिको आली काय करे तुझी सासरवाडीला नव्हता गेलो मी मग ते पोशाख केला मला कशाचा पोशाख केलाय मग मला फोन आला तुझ्या मेवण्याचा काय म्हणला दाजीला लय सटकावलाय कपडे फटत चोर हाणलाय म्हणला आमच्या चुलत्याने त्याला कपडे दिले म्हणला घालायला नाही बाबा पोशाख झालाय मला बरं होऊ दे पोशाख मरू दे. पण मी काय म्हणतोय पोपट बोल बिझनेस आपल्याला तर म्हटलं पैसे हा. आहेत बिझनेस करायचा आहे पण बिझनेस साठी जे पैसे आणलेलं हा पैसे संपलं संपलं हा आता पैसे करायचं काय तोच म्हणला बारीतले पेल्यावर भारी बिझनेस करू हे पोपट आणि म्हणतात मला बिझनेस जर केला ना हम्म. तुला सांगतो माहिती करता सांगतो झिरोत जो बिझनेस करतो ना हा तोच खरा बिझनेस म्हणा आपल्याला बी झिरोतनच बिझनेस करायचा कधी करायचा लगेच करायचा जायचं का जायचंय पण थांब की जरा बिझनेस आपण करायचा झिरोतनं करायचा हम्म. आणि असलं पैसे कमवायचं का नाही हा याला गावात सगळ्यांनी विचारलं पाहिजे पोपटे नाण्याने एवढा पैसा आणला कुठला बिझनेस करायचा म्हणजे नुसता बिझनेस नाही करायचा डोक्याने बिझनेस करायचा असतो हा मग काय अहो बिझनेस होतो बिझनेस केल्यावर कमावले होते 500 गेले ती त्या दादाला द्यावा लागतील दामतो काय झालं मग फोन आला आणि तुला हाणतोय काय फोनला हॅलो मुंबई से मिश्रा बात कर रहा हूँ. ए मिशीवाल्या काय म्हणतोय तुला मिशी मला काय घे नाही तुला मिशी तर कोण बोलतोय आधी हे सांग अरे मैं मिलिट्री से मिश्रा बात कर रहा हूँ. आपका आतंकवादियों से संबंध आया है थोड़ा सा. अरे मी मिलिटरीची नाही पित का मी देशीच पितो पण आज लागा थोडीशी पोपट्याचा खर्च होता म्हणून पिलो वाईज भारी हा मग काय पण पाहुणं तुम्ही कुठलं आहे मैं पनवेल से बात कर रहा हूँ. मैं मिश्रा बात कर रहा हूँ मिलिट्री से. ए तू मिलिटरीची बात करतोय का कुठलं मला नाही माहिती पण तुझं काम काय आहे मला हे सांग बरं मोत्याचं बोल आपका आतंकवादियों से संबंध आया है. आपको तुरंत से तुरंत मुंबई आना पड़ेगा. अरे ग बस तू इथं लगा आम्ही लोणी बापकरचे काळवट नाही वय उसके बाबळी खाली बसलोय त्याला हमारी इधर येडा बाबळ बोलते तिथं बसलोय आम्ही आणि तुझं काय मध्येच लागा हे मुंबई शेन काय म्हणतंय लागा मला पोपटे हे कळायला लागा हे काय म्हणतंय काम काय आहे तुझं मला हे सांग की पाहुण्याला का अरे मेरे को एड़ा बोलते क्या? मालूम है तेरे को मैं कौन हूँ? ए तेरे को मालूम है मी कोण आहे पंतप्रधान आहे लागा मी आणि मेरे बाजू में कोण बसलाय माहिती का तुला राष्ट्रपती बसलाय पोपटराव बोलते उसको अरे वो पोपट हो या कोई भी हो मेरे को मालूम नहीं. तुम्हें तुरंत मुंबई आना पड़ेगा. अरे मुंबई क्या मुंबई तर इथे माझ्याकडं ते पोपटराव माहिती का बारीक माणूस नाही पुरा नाव सांग हा पूर्ण नाव तुला माहिती का पोपटराव चिमणराव कावळा पाटील ना कावळा नाही कावळे पाटील कावळे पाटील बोलते कावळे पाटील आणि तुझं काय मोबाईल तिकडे जाऊ इथं आम्हाला का काय बी म्हणतोय बरं पाहुण्या अरे मेरे से अच्छा बातचीत करो. मैं मालूम है कि तेरे को मैं कौन हूँ. अरे तू कोणी बी असू दे पण तुझं गाव कुठलं म्हणलं तू मला सांग बरं परत एकदा अरे मैंने आपको बताया हूँ. मैं मुंबई से बात कर रहा हूँ. आपका आतंकवादियों से संबंध आया है. तू मुंबईची बात करतोय पण तू राहतो कुठं हा मैं
आपको बताया ना मैं बम्बई से बात कर रहा हूँ, मैं बॉम्बे में रहता हूँ. अरे बॉम्ब बिम्बे तसलं बॉम्ब बिम नाही लागा आम्ही बनवत इथं आम्ही लागा ढेकळा संघ खेळतोय बॉम्ब कुठं लागा आणलाय तू पोट्टे सांग लागा हे काय पाहुणा लागा नाव सांग म्हणाव, नाव सांग. तुझं नाव काय म्हणलं तू पाहुण्या मैंने आपको बताया है कि मेरा नाम वर्मा है. आता ही वरण कुठं आहे बाबा वरण बिरण मी तसलं पटत नाही मी फक्त मुर्गीचं सालन तसलं कालवण तसलं लय तरीवाला असतं ना तसलंच खातो मी ती बी मला कांदा लागतो का रे आपल्याला हा फक्त वर्षात. लिंबू पैसा लागता है हमको तसलं लागतं लागा ती वरण बिरण नाही आम खात नाही लागा तसलं जमतच नाही मला लागा पाहुण्या तू नको बोलू बात कर रहा हूँ तेरे को बोला ना. हे लागा तुला सांगितलंय गेला का मी बर तू कुठनं म्हणला बोलतोय हॅलो हं? हॅलो पाहुणं रागावलं काय नाही. अरे पाहुण्या लका मी वरण नाही खात सांगतोय लका 4 वेळा तरी तू वरणच काय म्हणतोय सारखा अरे मेरे से ठीक बातचीत करो, मेरा भेजा मत खाओ. समझ में आया कि तेरे को? लक लईच लका तू बोलायला लागलाय लका पाहुण्या एक काम कर बरं तुझं गाव कुठलं म्हणलं तू बरं सांग बरं मला मैंने बोला ना मैं पनवेल से बात कर रहा हूँ, मेरा भेजा मत खाओ तुम सालो. अरे तुझं लका टकुर जाऊ दे तिकडे पण तू राहतो कुठं ती सांग बरं मला एकदा अरे मैंने आपको बोला ना मैं पनवेल से बात कर रहा हूँ. लका हे पनवेलच म्हणताय लका हे कसलं मी पाणी आलं? पाहुणे मी चपलने हानीला तुला तू लका माझं डोकं खाऊ नको पनवेल आणि फेनवेल काय तसलं म्हण नको मला मैं क्या बोल रहा हूँ ठीक से सुनो. काय म्हणतोय पाहुणे सांग बरं मला काय काम आहे तुझं आपका आतंकवादियों से संबंध आ चुका है, आपको इससे मुक्तता चाहिए तो आपके फोन पर मैं एक ओटीपी भेजूंगा, ओटीपी मुझे बता देना. अरे मी उशी नाही पितला का मग सांगितलं मी तसली इंग्लिश मधली भारी पितो आणि तू काय ती उठी फुटी कसलं काय लका बोलतोय हा, पाहुणे? वर्षी पेट नाही. पाहुणे तू एकदा भेट मला तुला ठोकात टाकतो. भी बोल रहा हूँ ओटीपी. अरे पाहुणे आहे ऐक की माझं लागा तू लय ताट बोल नको लागा तू लागा लय मूर्खागत वागतोय लागा तू इथं लोणी बापकर मध्ये ये तुला म्हणत असली ती वशिन बिशिवाय पिते येतावा लागा तुमच्या इकडे लागा हे बावळट दिसतंय पाहुणे. बावळट, बावळट. तुला का नालायक बोलायचं आहे का रे वाईज उसी मतलब पीने का नहीं है, आपके मोबाइल पर एक ओटीपी एक क्रमांक आएगा, तुरंत मैं भेज दूंगा आपको. अरे लगा तू अरे सुनो सुनो मेरी बात सुनो. केव सुनो. आपका आतंकवादियों से संबंध आ चुका है, आपको उससे मुक्तता चाहिए तो तुरंत मैं आपके मोबाइल पर एक ओटीपी भेज दूंगा, वो ओटीपी सिर्फ मुझे बता देना और आपकी मुक्तता हो जाएगी. ए मुक्त लगा पोपट्याची मुक्त गावाला गेली आणि माझी मी सोडून आलोय लागा तिचं तू मुक्ता मुक्ता करतो. नाव लागा तुझे काय लागा तुझे मुक्त तुझं तू बघ लागा मला कशाला फोन करून त्रास देतो लागा त्याचा माझा काय संबंध को पागल बना रहे हैं, पागल. ए वो क्या हे लागा ती नाही लागा मला तसलं जमत नाही लागा ती मुक्त बिक्त नाही जमणार हे तर पोपट्याचीच बायको नाही मला जमाना लय काम आहे लागा माझ्या मागं भिजावणं गव्हाण तीन तसलं लय पडलंय वाटलंच तू ये लागा तुला 2 दिवसात काम देतो इथं मी तेवढं माझा अर्धा एकर भिजवून दे काय बी लागा पाहुण्या बोलू नको मुक्त आणायची ती इथं आम्हाला लय काम आहेत लागा पाहुण्या तू तसलं जम नको मुक्ता नहीं मुक्तता. अरे पण पाहुण्या तू बोलतोय कुठलं म्हणला अरे मैं आपको बोल चुका हूँ, मैं पनवेल से मिलिट्री से बात कर रहा हूँ. वर्मा, सुशील वर्मा नाम है मेरा. अरे लागा ती वरण नको सांगू लागा 3दा मी रात्रीच खाल्लंय वरण व आमची बायको लय मस्त बनवती वरण आणि त्याच्याबरोबर लिंबू तू का गाँव कौन सा है गाँव? आयला आपलं गाव कुठलं रे? गाव हा लोणी पाठीशे अंदर घुसायचं सरळ सरळ डांबरी रस्ता पकडला का नाही की सरळ आमच्या गावातच हा अरे तुम लोग मेरे को पागल बना रहे हैं क्या? अरे तू लगा माझा ऐक पाहुण्या तुझी मुक्त कुठल्या गावाला दिली तुझी मुक्त तुझ्या मुक्त कुठल्या गावाची मला सांग बरं मैं वैसा समझ में नहीं आएगा. जब तेरा तुम्हारे पास जब पुलिस मिलिट्री आएंगे ना ए पोलीस की धमकी आम्हाला देऊ नको पाहुण्या मी तुझं कंठाळ हाणू शकतो मी लय माणूस आहे हा आणि पोपटराव जर कधी आमचं तापले ना काठी तर ठोका. सपाट लय लांबा लांबा तसलं लांब काठी आहे एका रफटे तुला खाली पाडेल ती हा क्या आदमी है क्या? क्या पत्थर है तू? ऐसे कैसे बात कर रहा है? मैं मिलिट्री. ए पत्थरचा ठोका माझा लय बेकार बसतो एका रफटे तुझं टकुरं फोडून टाकेल मी आज नाही
आठ मिनिट माझ्या नादी लागू नको. मी लय येडा माणूस आहे. रख म्हणतोय हे काय कोण पाहुणा हे जाऊ दे. हा जवळ तिकडे आपल्या बिझनेसचं बघ. बर मी काय म्हणतोय हा आपल्याला काय पण हे पाहुणा काठी जवळ बिझनेसचं बघ. अरे बिझनेस सांगतो हे. हा हा बघ हा आता जायचं कुठं गावात हा गावात हा आणि तुला सांगतो तसं करायचं. काय करायचं 0 म्हणजे शून्य. हा शून्यातून बिझनेस उभा करायचा. म्हणजे शून्य म्हणजे गोल बोल हा म्हणजे काहीच नाही. काहीच नाही भंगार. भंगार हा डोकं हा कसं पाहिजे भंगार बघा नाही हा डोकं एकदम कडक. कडक हा माझ्याकडे गावात जायचं कुठं कुठं किती भंगार बसले ते हेरायचं. हा संध्याकाळी त्याच्यावर डाव हाणायचा. भंगार आलेलं ऐकायचं सगळं पैसे आपलं घालवायचं काहीच नाही नुसतं घ्यायचं. द्यायचं कसं काय आपला बिझनेस एक नंबर नाद करायचा नाही बिझनेसचा हा नादच नाही. आपला बी नादच नाही कसं आहे बघ. हीच मला माझी वाटली हीच मला झोप लागली आता वाटली हीच मला माझी वाटली ज नाव बाटली. बाटली बाटली कुठे प्यायला अरे सांडली काय दारू तू मरू दे. चल चल नको जरा झोपून जा मला कटाळा आलाय. कटाळा बिझनेस करायचा. आप्पा तुम्हाला ह्यासाठी इथं बोलावले. अक्षरशः माझ्या डोक्यात लय मोठं प्लॅनिंग आलाय, बिझनेस प्लॅनिंग. पण मी हक्कावर लोकांना लेक्चर देता कटाळा आला आता. म्हणजे काय शाळेचा क्लास घ्यायला लागला का तुम्ही? हे आप्पा शाळेचे क्लास बिब्लिसन घ्यायला आणि यशवंतराव का कोणी. आणि मग म्हणताय अहो आप्पा अक्षरशः तुम्हाला सांगतो, टाटा म्हणू नका, बिर्ला म्हणू नका, वारला म्हणू नका, युरिया म्हणू नका, मिक्सर म्हणू नका. असली लोक अक्षरशः पुण्यात माझं लेक्चर घेण्यासाठी मला बोलावतात. दर महिन्याला त्यांचा 1 तास लेक्चर मी देतो. काय बोलताय? यशवंतराव म्हणजे काय बारीक माणूस समजला काय तुम्ही? पुण्यात लेक्चर घ्यायला तुम्हाला बोलतात? आप्पा यशवंतरावची कारकीर्द फार मोठी, तुम्हाला अजून कळलीच नाही. जिप्सी दिसते काय? जिप्सी जिप्सी राव लय जोरात आहे, एकच नंबर आहे जिप्सी. बस लय बघू नका, नजर लागेल तिला. 1972ला त्या काळात हिचं डिझाईन म्या केले. तुम्ही कधी? 1972ला 1972ला. त्या काळात. तुमची जन्मतारीख काय यशवंत? आप्पा तसलं काढायचं नाही, मी सांगतोय ना, एवढंच ऐकून घ्यायचं. जन्मतारीख जन्म कावाचा आहे काय तसलं काढायचं नाही. ह्या गाडीची खासियत माहिती का? खासियत नाही रे, आपल्याला काय माहिती आता गाडीची कशी कसं काय? काय काच नाही का याला? खाच नाही, ऑटोमॅटिक म्हणतात त्याला. बटन दाबलं खाली, बटन दाबलं वर. काय काच का काय? काच तिची सोपं नाही. नाव बनवली काच राव तुम्ही त्या काळात? त्या काळात अरे, आप्पा तुमच्या डोक्याला नाही राव कोणाचं डोकं लागणार. हिची अजून एक खासियत आहे. काय आहे? हिला स्पेशल बटन आहे इथं खाली. बर कसलं? बटन ओढलं हा 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 टप माग. शेटप माग. हा नाद नाही करायचा आप्पा. हिची अजून एक खासियत आहे. हा बटन दाबलं हा शिटवर. शिटवर हा तपाच्या टपाच्या वर. सामान खाली ठेवायला. म्हणजे शिटाखाली सामान ठेवायला का? हा. हा 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 हा. सामान खाली झालं हा. बटन दाबलं की शिट खाली. म्हणजे सामान काढलं की शिटाखाली. ही सिस्टीम त्या काळात यशवंतरावनी बनवली 1972. 72ला. तुमच्या डोक्याला राव कोणाचं डोकं लागणार नाही. आताची ह्या गाड्या दिसतात ना तुम्हाला, ही ऑडीच्या ह्याच्या त्याच्या. आल्या तर नवीन कसलं मॉडेल आहेत राव भारी भारी. माझं चोरलंय त्यांनी सगळं काय? त्या टायमाचं. त्या टायमाला जी मी टेक्नॉलॉजी वापरली ना त्याला, ती सगळी त्यांनी चोरली. तुमची टेक्नॉलॉजी चोरली होय ते? हा. अक्षरशः आप्पा 1972 सालात हा हा हा. त्या काळात रस्ते खराब असायचं. हो हो हवं तर घ्या आता सगळं. गुडघ्या एवढं आणलं खड्डं, डांबर होतो तेव्हा नव्हतं डांबर. गुडघ्या इतकं आणलं खड्डं. हा स्पेशल घेर बनवला जिप्सीला. स्पेशल घेर वाढला हा. 5 फूट गाडीवर. काय गाडी हवेत ना चालायची का? हवेत ना नाही आप्पा, मग?
सस्पेन्शन स्प्रिंगा हा स्प्रिंगा टाकल्या होत्या होय. गाडी अशी वर जायची हा हा स्प्रिंगा अजिबात म्हणजे आतमध्ये जर बाटली भरली ना पाण्याची बिस्लरीची हम्म. अर्धी तरी अशी हालत नसायची. असलं सस्पेन्शन यशवंतरावनी करून लावलं. अरे त्या काळात राव तुम्ही सोपं नाही. लावलंय. हा त्याच्यामुळं अदानी अंबानी बिर्ला वारला ही सगळी अजून सुद्धा माझ्याकडं माझं मार्गदर्शनासाठी ती येते. तुमच्याकडे ना सोपं नाही. काय बोलताय राव यशवंतराव, दोघात एक घेतल्या ट्रॅक्टर आपल्याला नीट चालवता आला नाही आणि म्हणायला लागला अंबानी ना अदानी माझ्याकडे तास घ्यायला येतात आणि काय तुम्ही सांगाय. नालायकपणा केला. आता मी काय त्याच्यामुळे. नाही केलाय अहो तुम्ही डिझेल चोरताय कुठे काय चोरताय असली कुठे असतात का? आणि तुम्ही काय केलं? ए अप्पा 10 एकर नांगरलं तर 5 एकर 3 एकर 7 एकर. डिंकास का आलं डिंकाचं द्याल तुमचं घ्या. अरे काय बाबे डिंकास तेल तुम्ही नाही का काय करा आता हे डिंकाचं तेल आहे ना ते यशवंतरावच्या आणि माझ्या अंगावर ए, माझ्या नको आप्पाच्याच होत. ओतून काय करू लाव की काढी आम्हाला. काय मोठा गोळ झाला की हो. आता काय गोळ झाला तुझा? तर सांगू तरी कसं सांग 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 काय राहिलं पाप्या सांग. होता म्हणते ना, मग काडी पिटी लागन त्याला काडी पिटी राहिली घरी. तुला आता आहे ना तुला असा चपलीने हाणील ना. आप्पा हो आप्पा काय लागला काडी पिटी घरी राहिली या बाप्पा. वगैरे राहिलं आणि त्या वगैरे राहिलं. पाप्याला एअरपाटे भरत का? खरंच जर त्याच्याकडे काडी पिटी असते तर तुम्हाला पेटावलं असतं त्यांनी. मी तुमच्या बी अंगा वाचायला लावलं होतं काय माझ्या एकट्याचं नव्हतं होत म्हणलं. माझ्या अंगावर वाटायची काय ताकद आहे त्याची. काय अन्न म्हणलं ताकद? पेटावलं असतं त्याला. मग काय म्हणता तुम्ही? काय आता बघा भाऊ तुमच्या ते बिझनेसचं काय तुमच्या डोक्यात खोड आप्पा. माजलंय म्हणलं तुम्ही सारखं- काय केल्याशिवाय राहणार नाही. सारखं सारखं तुम्ही माझ्यावरती तिथं आरोप करू नका बरं का. तुम्ही 5 एकर पेरत होता आणि 2.5 एकर मांडत होता. आप्पा हा का तुम्हाला एक सांगतो मी त्या पैशाचं त्या 2.5 एकराच्या पैशाचं मी आश्रमशाळेत आपल्या दोघांच्या नावाने पैसे दिलेत. दिसतंय ना दानी माणूस कधी तिथं राव त्या आश्रमशाळेला अर्ध बिस्किट तरी दिले का तुम्ही? आप्पा, आश्रमशाळेत दान करणार होतो. पार्ले बिस्किट वा कंपनी माहिती ना तुम्हाला? हा. त्याला जाऊन विचारा. दरवर्षी अनाथ आश्रमात फक्त यशवंतरावचीच बिस्किट तिथनं जातात. होय, होय, हा ना? होय. सांगायला लागला तुम्ही. सरपंच गेला जाऊ द्या मरू द्या. काय त्याला आपण विरोध करू. तुम्हाला सदस्य करतो आणि मी सरपंच होतो आणि काय करू मग? मी सरपंच झालो. तुमचं काय ज्ञान बिन गेलंय का? तुमचं वय झालंय. हा वय झाल्यामुळं तुम्हाला सरपंच पद झेपणार नाही. मी याला बिला पाटक्यानी तर परत निवडणुका लावावं लागत्याल. हो 20 लाख रुपये गुतावले जागेवर खटका 40 लाख रुपये किल्ल्यामध्ये. भैया मालक ती कसं काय त्याला पण एक अट आहे. कुठली हॉटेल त्यांच्यासाठी गावात 2-3 मटर टाकावं लागतं दादा. मर्डर करायचं तरी कोणाचं? कोणाचं सरपंच का रे? अरे तुम्हाला सदस्य सोडून त्यांनी दुसरं कुठलं पद दिलंय का आजपर्यंत? दिलंय की कुठलं दिलंय? उपसरपंच पदाचं किती दिवस दिले? 6 महिने. 6 महिने. 6 महिने कुठं उपसरपंच पद असतं का दादा? आपण एक काम करू झोपू आपण इथं. गाडी शेजारी झोपू. नाही बाबा मधले जेव गाडी हा तू तिकडे लांब झोप. लांब नाही मी इथं झोपणार. तू फार घाण करतो का बस. नाही गाण गरज मी. कुठं नाही दिला नाही नाही चालू झोप. माहिती नाही का नाही. मला थोडा झोपू दे. तू नाही झोपणार मी गाडी झोपणार.